वाशिम जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा अधिक गडद होताना दिसतायत। जिल्ह्यातल्या अनेक प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे आणि अनेक प्रकल्प कोरडे ठाक झालेत। प्रकल्प कोरडे झाल्याने फळबाग उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले। आढावा घेतलाय मनोज जयस्वाल यांनी। वाशिम जिल्ह्याचा यावर्षीचा दुष्काळ तीव्रतेचा समजला जातोय, कारण की वाढत्या उन्हाचा परिणाम आता धरण प्रकल्प विहिरी आणि बोरवेल होताना दिसतंय। महत्वाची बाब जर पाहायला गेलं तर अनेक जिल्ह्यातील अनेक धरणांनी आपला तळ गाठल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मी सध्या वाशिमच्या कार्ली किनखेडा या धरणावर आहे आणि आपण मागे बघू शकतो की या धरणात 0% जलसाठा असल्याचं चित्र आहे। त्यामुळं या परिसरातील जे फळबाग घेणारे शेतकरी आहेत ते मात्र मोठ्या अडचणी सापडण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पाणी साठा झपाट्याने खाली गेल्याने मोठ्या अडचणीचा सामना नागरिकांना करण्याची वेळ आलेली आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा वन्यजीव प्राणी असो किंवा पाळलेले जनावर असो, याचाही प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे। अल निनोचा धोका असल्यामुळं जर पाऊस लांबला तर हे संकट अधिक गडद होणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूण जर पाहायला गेलं तर आता मान्सूनचा पाऊस केव्हा दाखल होतो आणि केव्हा चांगला पाऊस पडतो हे आता याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे। प्रशासनाने वेळीच जर या धरणावर अंकुश ठेवला असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असाही आरोप इथं शेतकऱ्यांकडून केला जात आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।